नमस्कार मंडळी. काही कामानिमित्त घराबाहेर पडण्याचा योग आला. कामे करत करत सोलापूर जिल्ह्याचे शेवटचे टोक नातेपुते गाठले. कामं झाली, मस्तपैकी जेवणावर ताव मारला. या दरम्यान मित्र म्हणाला, येथून शिंगणापूर फक्त 15 किलोमीटरच आहे. मग काय, निमित्तच हवं होतं. मला आधीच हुरूप, त्यात आम्ही शंभू महादेवपासून काही अंतरावरच. मग कसं तरी मित्राला गळ घालून तयार केलं आणि लागलीच निघालो की शिखर शिंगणापूरला, शंभू महादेवाच्या दर्शनाला. आता स्वारी नातेपुते ते शिखर शिंगणापूर निघाली. अंतर फक्त 11 किलोमीटर उरलं होतं. जोराचा गार वारा, दाट झाडी, हिरवागार माळ पाहून आम्ही पुढे पुढे निघालो. बघता बघता घाट लागला घेऊ. एवढ्यात समोरून एस टी येत होती आणि एक मोटरसायकलवाला एस टीला क्रॉस करून पुढे आला. म्हणलं, किती ती घाई, जेवापेक्षा जादा, जाऊ द्या. आपली गाडी बजाज, त्यात डिस्कवर 100 cc. मग निघाली डोंगर चढायला. दुसऱ्या घेरवर गाडी चालत होती. घाटातील नयनरम्य दृश्य, हिरवा शालू पांघरलेले डोंगर, काठोकाठ गच्च भरलेले तलाव, वेडीवाकडे वळणं, एकूणच काय तर भन्नाट अनुभव. मग काय, तसंच निघालो की घाट हळूहळू चढत. उत्सुकता 20 वर्षाची होती. 20 वर्षांनंतर आम्ही शिखर शिंगणापूरला दर्शनाला अचानक निघालो होतो. या दरम्यान झालेले बदल नाविन्यपूर्ण वाटत होते. रस्ते चाकाचक झाले होते. दुकानांची रेलचेल पाहायला मिळत होते. चकचकीत सिमेंटची घरं नजर भेदक होती. सर्व काही एकदम मस्तच. असं करत करत पुढे निघालो होतो आणि एकदाच आम्ही देवाच्या स्वागत कमानीसमोर पोहोचलो. मग काय, शंभू महादेवाच्या दर्शनासाठी आतुर झालो होतो. गाडी पुढे चालत 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 अगदी देवाच्या जवळ जाऊन पोचली. मग काय, एक दुकानदारासमोर गाडी लावली. मग दुकानदारानं आमचं स्वागत केलं. गाडी लावायला सांगितली, चपला ठेवा म्हणले आणि दिलं की राव दावना, भस्म, प्रसाद, दोरा. मग 100 रुपये त्यांना देऊन हातामध्ये ते साहित्य घेतलं आणि पायऱ्या चढत 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 मंदिरात गेलो. मंदिरात भयंकर गर्दी होती. बाहेरच दर्शन घेतलं. प्रसन्न वाटायला लागलं. मस्तपैकी वातावरण होतं. सर्व भाविक भक्तांची गर्दी होती. भक्तिमय वातावरण होतं. दर्शन घेऊन मन सुखावलं. थोडा वेळ मंदिरातच टेहळत बसलो. मग दरम्यान मंदिराचा कळस बघितला. तर कळसाला रंगरंगोटी नेत्रदीपक होती. बदल वेगवेगळे झाले होते आणि आपसुकच तोंडातून शब्द निघाले, हर हर महादेव. मंदिराला प्रदक्षिणा मारली, भस्म कापडाला लावला, शंभूरायाचे आशीर्वाद घेतले आणि गाडी निघाली प्रवासाला परतीच्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पाहून तुम्ही कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.